हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर इथे आम्ही गेलो होतो माझी न्यू गाडी घ्यायला आणि पप्पा बोलले काहीतरी गोड करते. त्यांना आवडते साबुदाण्याची खीर. तर आज मी साबुदाण्याची खिरीसाठी तयारी केली आहे. काजू, बदाम, चारोळे आणि इलायचीला मस्त टेचून अशी पावडर करून घेतलेली आहे आपल्याला खिरीमध्ये लागण्यासाठी. आणि साखर मी घेतलेली आहे अर्धी वाटी. आणि ही फक्त मी माझ्या पप्पापुरती करणार आहे, कारण का साबुदाण्याची खीर फक्त ही त्यांनाच आवडते. तर आता चला आपण दूध उकळायला ठेवूया. दुधाला एक चांगली उकळी येऊन घ्यायची आहे आणि मग ते थोडं आटून झालं की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून द्यायचा आणि ते साबुदाणा दुधामध्ये शिजून घ्यायचे. साबुदाणे शिजोस्तवर तुम्ही जर माझ्या ब्लॉग्सला लाईक करत नसाल, कमेंट करत नसाल, फॉलो करत नसाल माझ्या पेजला, तर प्लीज करा. आणि ही साखर आणि तुमचं आयुष्यही असंच गोड राहू द्या माझ्या पेजला फॉलो करून आणि लाईक सबस्क्राईब करून. तर आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठपर्यंत फॉलो करते मला नक्की सांगा. आता आपण ह्याच्यामध्ये केसर घालूया आणि ह्याला मस्त असा ओरिजिनल केसरचा रंग आहे, तो येलोइश थोडासा असतो, तो येऊन तोवरती आपण ते ह्याला फिरवायचं.